आहे की आम्ही सगळ्या प्रकारचे पुरावे दिले, जिवंत माणसं उभी केली ज्यांना मेली म्हणून काढून टाकलं गेलं, अनेक याद्या दिल्या, बोगस गिरिका याच्यातली, आणि आज निवडणूक आयोगाने सुद्धा ही गोष्ट मान्य केली. मला वाटतं अभ्यंकर सर तुम्ही सांगाल त्याच्याबद्दल. निवडणूक आयोग असं म्हणाला की डबलिंग जिथं आहे तिथं आम्ही त्यांना सांगू की तुम्हाला एकाच ठिकाणी मतदान करता येईल. याचा अर्थ काय माहितीये का? निवडणूक आयोग स्वतः मान्य करतं डबलिंग आहे. नक्की. मग आता हे डबलिंग असेल आम्ही जी, तर ते डबलिंग तुम्ही डिलीट नाही निवडणूक आयोग. मला हे सांगायचं एकतर ज्यावेळेस राहुल गांधींनी हे सगळे आरोप केले त्याला प्रत्युत्तर त्यावेळेस निवडणूक आयोगाने, मी निवडणूक आयोगाची बाजू घेत नाही आणि मला विरोधकांना सांगायचं आहे की तुम्ही निवडणूक आयोगावर बोलत असताना सातत्यानं भाजपवर टीका करताय. त्यावेळेस एक ना एक उत्तर निवडणूक आयोगाने खोडून काढलं, राहुल गांधींचे सगळे प्रश्न जे आहेत ते उत्तर दिलं आणि त्यावेळेस माननीय राहुल गांधींनी बंद पाकिटावर, बंद बॉन्डवर त्यावेळेस सही केलेली नाही. आता तुम्हाला विरोधकांना 100% हक्क आहे, अधिकार आहे, तुम्हाला तुमचे प्रश्न निवडणूक आयोगाला मांडण्याचे पूर्ण अधिकार आहे, पण तुम्हाला भाजपवर आरोप करण्याचा किंवा महायुती सरकारवर आरोप करण्याचा काही अधिकार नाही. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की आज आपली न्याय व्यवस्था कितीतरी वेळा माननीय उद्धव ठाकरेंनी, माननीय शरद पवार साहेबांनी, माननीय राज ठाकरे साहेबांनी ज्या वेळेस निकाल लागले त्या त्यावेळेस असं म्हटलंय की न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे. न्याय देवता तुमच्या सर्वांसाठी खुली आहे ना, पण प्रत्येक वेळेस हा कानोसा घ्यायचा आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीवर सारखं बोलायचं हे तुम्हाला संपूर्ण अधिकार आहे. अभ्यंकर सर त्यांचा एक आक्षेप आहे सर, मी प्रश्न फक्त घेतो. त्यांचा आक्षेप क्रमांक 1 आहे, तुम्ही भाजपवर आरोप का करता, आणि दुसरं त्यांचं म्हणणं आहे सातत्याने, हे का पहिल्यांदा बोललेत असं नाहीये, तुम्हाला न्याय देवतेचे दरवाजे उघडे, सुप्रीम कोर्टाने आज ती जनहित याचिका दाखल करून घ्यायला सुद्धा नकार दिला, त्याच्यावर सुनावणी करायला. मग आता पर्याय काय? हे 2 आक्षेप आहेत. हे बघा, पहिल्यांदा तुमच्या मागच्या प्रश्नाचं उत्तर देईन की काहीतरी या राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं की आमच्या हातात काही येत नाही, आमचं केंद्राकडे येतं. मग त्यांनी जेव्हा आपण पत्र पाठवलं की असं शिष्टमंडळ भेटायला येत आहे, तेव्हाच त्यांनी सांगायला पाहिजे होतं की आमच्या अखत्यारीतच येत नाही, हे तुम्ही दिल्लीमध्ये बोला. म्हणजे तिथेच पहिला संशयाला वाव आहे. दुसरं, भाजपवरती आरोप व्हायचं कारण असं आहे की मला म्हणा आता जे चालू आहे त्याला भाजप डिफेंड करताय ना, मग आता जो डिफेंड करतोय तो माणूस आन्सरेबल आहे. आता तो कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या पक्षाचा नाहीये, कारण जर संपूर्ण देश आता ह्याच्या माझा एक प्रश्न आज खास करून गोरखेजींना आहे की मला सांगा, मुंबईमध्ये तुमचं ते ईव्हीएम मशीन आहे, मग व्हीव्हीपॅट असायला काय प्रॉब्लेम आहे? ह्याच्यावर गोरखेजींचं काय मत आहे? व्हीव्हीपॅट असला पाहिजे का नसलं पाहिजे? प्रभाग सिस्टीमला मुंबईला फक्त एकचा प्रभाग आहे, 4 वर्ष कुठेही निवडणुका झालेल्या नाहीयेत, आणि आता हे सांगतात की आमच्याकडे व्हीव्हीपॅटचं मशीनच नाहीये. ज्यांची नावं वगळली आहेत ती का वगळली आहेत ह्याची उत्तरं नाहीयेत. संपूर्ण देशातनं बोगस मतदानाच्या, डुप्लिकेशनच्या तक्रारी येत आहेत, आणि त्याच्यावर चोक्कलिंगम साहेब असं म्हणत असतील की आम्ही त्या मतदाराला सांगू की तू एका ठिकाणी जाऊन मतदान कर. एका ठिकाणी जाऊन म्हणजे एकेकाची नावं 6-6 ठिकाणी आहेत. कोण आहे, बरोबर आहे का चूक? आणि शेवटचा प्रश्न, आता तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला म्हणजे तुमचा मेंदू काय म्हणतो ज्याला आपण शून्य होईल. आज आता मी थोडक्यात सांगतो, काही ठिकाणी मुलाचं वय हे वडिलांपेक्षा जास्ती आहे. हा जावई शोध कोणी लावला? हे काय प्रिंटिंग मिस्टेक आहे का? वरती नाव तामिळमध्ये, खाली वय भलत्या भाषेमध्ये, पत्ता क्रमांक 1. मला सांगा, एक उत्तम चांगल्या प्रकारे पारदर्शक निवडणूक प्रक्रिया होण्याकरता आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत. वादविवादाविषयी एका बाजूला आहे, महाराष्ट्राचा विचार करायचा तर 12 कोटी लोकांच्या हक्काकरता आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. याला जो साथ देईल तो खरा असेल, जो नसेल त्याला आहे ती प्रक्रिया मान्य आहे, आणि जो जी बाजू घेईल त्याच्यावर टीका आणि प्रश्न विचारलेच जाणार. मीटिंगमध्ये सरळ सांगितलेलं गेलं की व्हीव्हीपॅट आम्ही आता या मशीनला याच्या पुढे असणार नाही. म्हणजे आमच्याकडचे जे टेक्निकल एक्सपर्ट लोक आहेत, लोकांमधले, आमचे नाही, राष्ट्रवादीचे नाही, त्या लोकांनी हे सिद्ध करून दाखवलंय. निवडणूक आयोगाला 35,000चा चेक दिलाय की तुम्ही एक मशीन आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला दाखवतो की ह्याच्यामध्ये कसं बोगस वोटिंग केलं जातं ते. परंतु निवडणूक आयोगाने ते मशीन दिलेलं नाहीये. त्यामुळे ह्याच्यावरती निवडणूक आयोग काहीच बोलत नाही. आणि आता व्हीव्हीपॅट सुद्धा जर नसतील तर मग काय यांचा साचा आहे तो ते करणार.
त्याच्यामुळे ते त्यांना सगळं जमलेलं आहे आणि हे सगळं कशासाठी चाललेलं आहे. मरकडवाडीला सुद्धा हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की कशा प्रकारे बोगस वोटिंग हे लोक करतात आणि हे सगळं आपल्याला माहिती आहे. आता त्याच्यावर बोलण्यात काही अर्थ नाहीये. आता निवडणूक आयोग यांच्याच स्वायत्त संस्था नसून यांची संस्था झालेली आहे. त्यामुळे यांना जिथे पाहिजे त्यांच्याकडून उत्तर त्याआधी विलासजी, ही जी फिर्याद दिली आहे ती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तुळजापूर विधानसभा म्हणजे स्वतः निवडणूक आयोग त्याच्यामध्ये फिर्यादी आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की 6000 बोगस मतं नोंदली. आता पोलीस ह्याचा तपास का करत नाही? कोण आहे सत्तेत? का तपास होत नाही? 1 वर्ष बरं, काय डाटा सगळा आहे ना, कुठल्या मोबाईल नंबरवरनं बोगस मतदाराची नोंदणी झाली हे नंबर त्यांच्याकडे आहेत. का त्यांना बोलवत नाहीत? कशामुळे तुम्ही बोगस केलं, कुणाच्या सांगण्यावरून केलं? कारण हे जर तपासतं तर लक्षात येईल ना कोण करतंय ती बोगस नोंदणी. आणि विलासजी, निवडणूक मला सांगा, मुख्य निवडणूक जो आहे आपला आयुक्त देशाचा, त्याची नेमणूक कशी होते? त्याची नेमणूक पंतप्रधानाचं एक मत, कायदा मंत्र्याचं दुसरं मत आणि विरोधी पक्षनेता. पूर्वी सरन्यायाधीश होते, सरन्यायाधीशाला काढून त्या ठिकाणी आपण कायदे मंत्र्यांना घेतलं. आता मला सांगा, मोदीच्या विरोधात जाऊन कोण कायदा मंत्री त्या ठिकाणी मत नोंदवणार आहे का? म्हणजे 2 विरुद्ध 1 मतदान आहे. म्हणजे देशाचा मुख्य निवडणूक आयुक्त कोण नेमणार आहे हे पण ठरलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं विलासजी, सगळ्यात महत्वाचं आहे मला सांगा, पक्ष ज्या वेळेस पक्षावर क्लेम होतो, चिन्हावर क्लेम होतो, तेव्हा ते चिन्ह गोठवायची पद्धत आहे, पक्ष गोठवायची पद्धत आहे आणि दोघांना नवीन चिन्ह द्यायचे. हिथं पक्षच तुमचा आहे म्हणून दिला गेला, चिन्ह दिलं गेलं. हे एका पक्षाच्या बाबतीत नाही. जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांनी स्थापन केला तो सुद्धा पक्ष त्यांचा नाही म्हणून सांगण्यात आलं. हे बघितलंय ना लोकांनी. मग निवडणूक आयोगावर त्या ठिकाणी लोकांचा विश्वास कसा राहील? आणि हा विषय कुठल्या पक्षाचा नाहीये. अगदी बरोबर. म्हणूनच अमितजींना विचारतो, अमितजी, आज तुम्ही सत्तेत आहात, उद्या सत्तेतून गेलात समजा, दुसऱ्या राज्यात तेच सत्तेमध्ये आहेत, अशा प्रकारे जर यंत्रणांच्या बद्दल अविश्वास निर्माण झाला तर निश्चितपणे देशातल्या सामान्य माणसाच्या मनात लोकशाहीबद्दल सुद्धा शंका निर्माण होऊ शकते ना. लोकशाहीबद्दल शंका 100% सगळ्यांना निर्माण होऊ शकते, पण कधी होऊ शकते? अशा प्रकारे आपण सर्व विरोधक एकत्र येऊन त्याला कुठेतरी नेरेटिव्हचं रूप द्यायचं. सगळ्यात महत्त्वाचं, 70 वर्षाहून अधिक काळात ह्या निवडणूक आयोगाने निवडणुका घेतलेल्या आहेत. जे निवडून आलेत विरोधातले त्यांनी कधी आक्षेप नोंदवला नाही. 2-4 लोक पुढे येतात. आज राज्यघटनेच्या 324 कलमनुसार असताना तुम्ही सुद्धा आक्षेप नोंदवला. मी आता गुगल केलं तर तुम्हाला 100 गोष्टी दिसतील. 324 कलमानुसार हे निवडणूक आयोग नेमला गेला आणि निवडणूक आयोग नेमत असताना ते त्याचं काम व्यवस्थितरित्या करतंय. पण माझा प्रश्न विरोधकांना हाच आहे, हा निवडणूक आयोग आहे, सर्वोच्च न्यायालय हे सगळं करत असताना वारंवार सातत्यानं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या नावावर खापर फोडणं आणि प्रत्येक वेळेस यांच्या हातातलं भावलं झालंय आणि अशा प्रकारचे आरोप करणं हे विरोधकांना शोभत नाही. ज्यावेळेस जनतेने वारंवार कौल दिलेला आहे, जनतेचा विश्वास आज मुंबई महानगरपालिकेमध्ये पण सरळ दिसत आहे. आज ज्या पद्धतीनं महापालिका भागामध्ये विकास झालेला आहे, वेगवेगळ्या रस्त्यांचा विकास झालेला आहे, ते मतदानातून कळेल. पण जनतेचा कौल म्हणालात ना, माझा वेळ संपलाय. जनतेचा कौल आपण सुद्धा बघणार आहोत.